नमस्कार मंडळी. पहिल्या पर्वाला महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे नव्या दमात नव्या जोशात आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा पर्व दुसरे. तर मंडळी, महाराष्ट्राची हास्य जत्रा आता असणार आहे आठवड्यातून 4 दिवस. सोमवार मंगळवार असणार आहे विनोदवीरांची स्पर्धा आणि बुधवार गुरुवार असणार आहे विनोदातल्या रथी महारथींचा हास्य कल्लोळ. चला तर मग आजपासून सुरू करूया विनोदवीरांची स्पर्धा. मंडळी, तुम्हाला माहितीच आहे की आपली ही स्पर्धा हास्य खुर्द आणि हास्य बुद्रुक या 2 गावच्या गावकऱ्यांमध्ये रंगते आणि या गावकऱ्यांच्या स्पर्धेचा निकाल देतात सरपंच. त्यामुळे मी सर्वप्रथम आपल्या सरपंचांना मंचावर आमंत्रित करते. तर मंडळी, आता इथे होणार आहे परफॉर्मन्सेसचा धूम धडाका. सगळेजण इथे देत दणादण परफॉर्म करून ठरणार आहेत धडाकेबाज. कारण ह्या विनोदवीरांना प्रोत्साहन आणि दाद देण्यासाठी समोर असणार आहेत सरपंच महेश कोठारे. महेशजी, तुमचं महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत मनापासून स्वागत. दाद तर मी देणार आहेच, पण प्रोत्साहन देण्यापेक्षा मी प्रोत्साहित व्हायला आलेलो आहे इकडे. ओ वा वा, क्या बात है, क्या बात है. तर महेशजी, सरपंच स्थानापन्न झाल्यानंतर गावची पंचायत भरते. तशीच मी तुम्हाला आधी स्थानापन्न होण्याची विनंती करते, मग मी तुमची सगळ्या गावकऱ्यांशी ओळख करून देईन. ठीक आहे? थँक्यू थँक्यू थँक्यू. तर महेशजी, आपल्या इथल्या हास्य खुर्द आणि हास्य बुद्रुक ह्या गावांचं नेतृत्व करतात त्या गावचे इनामदार. तर मंडळी, बघूया ह्या पर्वात त्या गावकऱ्यांचे इनामदार कोण असणार आहेत ते. सर्वप्रथम मी हास्य बुद्रुकच्या इनामदारांना आणि त्यांच्या गावकऱ्यांना इथे मंचावर आमंत्रित करते. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विशाखा सुभेदार, अंशुमन विचारे आणि अरुण कदम यांचं आणि त्यांच्या गावकऱ्यांचं. आय लाईक इट. सो मंडळी, आता विशाखाताई, अरुण दादा आणि अंशु दादा असणार आहेत हास्य बुद्रुकचा इनामदार. तुम्हा तिघांचंही कार्यक्रमात मनापासून स्वागत. थँक्यू. आणि मंडळी, आता मी हास्य खुर्दच्या इनामदारांना आणि त्यांच्या गावकऱ्यांना मंचावर आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया समीर चौघुले, पॅडी कांबळे, प्रसाद खांडेकर आणि त्यांच्या गावकऱ्यांचं. तर मंडळी, आता समीर दादा, प्रसाद दादा आणि पॅडी दादा असणार आहेत हास्य खुर्दचे इनामदार. तुम्हा तिघांचंही कार्यक्रमात मनापासून स्वागत. तर महेशजी, आजपासून हास्य जत्रेचं दुसरं पर्व सुरू होत आहे, स्पर्धा सुरू होतीये. त्यानिमित्तानं तुम्ही या सगळ्या इनामदारांना आणि गावकऱ्यांना काय सांगाल? मित्रो, तुम्हाला मी एक सांगतो, कुठचंही दडपण आणू नका. शो एन्जॉय करा. तुम्ही स्वतः जेव्हा काम करताना एन्जॉय करताना तेव्हा तो ॲक्ट फॅन्टॅस्टिकली सुपरहिट होतो. एन्जॉय द शो अँड सक्सेस इज युअर्स. थँक्यू. थँक्यू सो मच सर. तर मंडळी, तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. चला तर मग सुरू करूया आजची आपली स्पर्धा. तयार आहात? तर मंडळी, आम्ही आमच्या इनामदारांसाठी ह्या पर्वामध्ये खास आसन व्यवस्था केलेली आहे. म्हणजे जे इनामदार आज परफॉर्म करणार नाहीत ते त्या खास आसनावर बसणार आहेत. ते आसन आहे सर्वांच्या समक्ष तिथे. आणि परफॉर्मन्सेस नंतर हे इनामदार देखील खास टिप्पणी देणार आहेत. तर मंडळी, आज परफॉर्म करणार आहेत हास्य खुर्दची टीम. त्यामुळे मी हास्य बुद्रुकच्या इनामदारांना विनंती करते की त्यांनी त्या खास आसनावर आसनस्थ व्हावं प्लीज.
बघूया हे सगळेजण आज इथे काय सादर करतायत आणि कोण होत आहेत फायनली या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार आणि घेऊन जात आहेत हे मानाचे फेटे आणि विनोदाचा 7-12. चला तर मग लागलीच सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. तर मंडळी, ह्या पर्वात ह्या स्पर्धेमध्ये दर आठवड्याला एक थीम असणार आहे, ज्या थीमवर आधारित सगळे परफॉर्मन्सेस सादर होतील. तर या आठवड्याची थीम आहे तुम्हा आम्हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याची गोष्ट, लग्न. तर मंडळी, लग्न या विषयावर आधारित सगळे परफॉर्मन्सेस बघण्यासाठी सज्ज व्हा. सुरुवातीला येते हास्य खुर्दची टीम. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य खुर्दचे इनामदार पॅडी कांबळे, साताऱ्याचा निवांत गडी अक्षय ढमाळ आणि ठाण्याची विनोद वीरांगणा प्रणिता साळुंखे यांचं. तू मला पळून आणलंस की मी तुला? तू मला मी तुला पळून आणले. पण सगळं होईल ना नीट? मला जाम टेन्शन आलंय. त्याचं टेन्शन घेऊ नको. हे बघ, आपलं एकदा का लग्न रजिस्टर झालं ना की मग आपण हार घालताना आणि अंगठी घालताना फोटो काढू आणि ना माझ्या फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवून दे. म्हणजे कसं आहे, फॅमिलीमध्ये कळालं ना सगळ्यांना, कोण काहीच बोलणार नाही ना, काहीच करूच शकत नाही. तेच तर चल लवकर लग्न करू. मला दोराची लग्न करायची. आले का तुम्ही? ए पिंट्या, ए शाने, तुझं नाव सांग. माझं नाव पंढरीनाथ महाराज की जय. माझं नाव पंढरीनाथ महाराज की जय. अरे देवाचं नाव जरा बंद कर. हा, तुझं नाव सांग पटकन. अहो, देवाचं नाव नाही सांगत आहे हो, माझंच नाव सांगतोय मी. माझं नाव पंढरीनाथ महाराज की जय. माझं नाव पंढरीनाथ कांबळे. पंढरीनाथ कांबळे? हा. म्हणजे नाथ कांबळ्याचं पोरगा तू? अरे तुझ्या बापाला ओळख तुम्ही. अरे 50 रुपयाची पैस हारलाय तो, पैसे दिले नाहीत अजून त्यांनी. अहो, कसले पैसे? अहो, मी पंढरीनाथ, माझं नाव पंढरीनाथ आहे. पंढरी आणि नाथ अशी दोन वेगवेगळी नावं नाही आहेत आणि येतात बापाचा पत्ताच नाही. काय सांगतोस? म्हणजे बाप नाही तुला? मला सासरा नाहीये. यार असं कसं काय? यार पण बाप, तू तरी गप्प बस ना यार. साहेब, माझं नाव पंढरीनाथ कांबळे. अरे तुझ्या नावात आहे ना जाम गंमत आहे रे. काय काय काय? हे बघ, तुझ्यात आणि तुझ्या नावात जर शर्यत लावली ना तर तुझं नाव मोठ्या फरकाने जिंकल. ठीक आहे, ते जे काय व्हायचं ते होऊ दे. आम्ही इथं रजिस्ट्रेशनसाठी आलोय, चटकन रजिस्ट्रेशन करून घ्या. चला या. ए शाने, तू मला शिकू नको माझी कामं. मला एकदम झाक जमतात ही काम. हे तुझं, हे माझं. हे घ्या आमच्या दोघांची आयडी. चल लवकर चल. अरे खोटं बोलतो रे तू? नाही साहेब, आयुष्यात खोटं बोलणार मी. आयुष्य. अरे इथं लक्ष्मीकांत नगर लिहिलंय. लक्ष्मीकांत नगर? लक्ष्मीकांत नगर हा आधार कार्ड मागचा पत्ता आहे. नाव असतं ना ते असं इथं पुढं असतं. या इथे. ए शान्या, पहिले हे असं असतं का? अरे घोळे रे घोळे. आता काय झालंय? अरे लय मोठं झोले. नाही, मी लग्न करणार आहे हिच्याशी. अरे तो नाही, इथं नावात लय मोठा घोळे. काय झालंय? हे बघ, इथं जे मी लिहिलंय ना आणि इथं स्पेलिंग मिस्टेक आहे. बघ बरं. कसं गव्हर्नमेंटचं डॉक्युमेंट? नाही, बरोबर आहे स्पेलिंग. अरे कसं शक्य? इथं मी बरोबर लिहिलंय आणि इथं चुकीचं आहे ना. नीट बोला, एकदम नीट. बघ बघ बघ. ए माणसा, अरे तू चुकीचं लिहिलंयस तिथे. ए शान्या, मी चुकीचा कधी नसतो. आणि हे बघ, PUND हे मी बरोबर लिहिले. कळलं? हे तुम्ही माझ्या नावाचं स्पेलिंग लिहिलंय? PUND?
म्हणजे पुंडरी? अहो माझं नाव पंढरीनाथ आहे हो. पुंडरीनाथ असं कोणी नाव नाही ठेवत. अहो तुम्ही वाटेल ते स्पेलिंग लिहिताय माझ्या नावाचं. तुम्ही तिथे मध्ये यू का घातलाय? ए तुम्हाला नको शिकू. मला सांग, पंच माहितीये तुला? नाही तो मला माहित आहे. तो आपण सगळ्यांनी मिळून इथं फोडायचं आहे. पंच स्पेलिंग काय ते सांग. PUNCH. अरे मग त्या पण मध्ये PUN लिहितोस ना, मग तुझ्या नावात PUN लिहिलं म्हणून काय झालं? म्हणजे मी बरोबरच लिहिले, कळलं? तुला चुकीचं शिकवलंय ते तुझं तू बघून घे. मुद्दाम करताय तुम्ही. मुद्दाम चुकीचं स्पेलिंग लिहिताय तुम्ही माझ्या नावाचं. मी पोलिसात जाईन. अरे छाती भरेल का तुझी? भरती व्हायला नाही, तुझी तक्रार करायला जाईन पोलिसात मी. सांगून ठेवतोय, तुझ्या आबरू नुकसानीचा दावा टाकणार मी. मार नको. पुंडरी पुंडरी इकडे घोळ 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 झाला. काय झालं पण? अहो अख्खं पान वायाला गेलं ना. अहो म्हणजे काय झालं काय पण? अरे पेन संपला. एवढं मोठं तुझं नाव लिहिता काय बोलताय यार? द्या पेन, द्या आता तुमच्याकडचं. नाही पेन नाही माझ्याकडे. अरे एवढ्या मोठ्या घरात जाणार आहेस तू आणि तुला साधा पेन ठेवता येत नाही तुझ्याकडं? अरे ह्या बाई बघ किती मोठ्या मनाच्या आहेत, तुला दत्तक घेणार आहेत. काय बोलताय हो तुम्ही? ह्याला का दत्तक घेऊ मी? अहो आल्यापासून तुम्ही ह्याला बछड्या छबड्या पबड्या असं म्हणताय ना. मला वाटलं घेतला असेल हे पिल्लू दत्तक. अरे जाम लोक येतात ना रजिस्ट्रेशन साठी, त्यामुळे मला कळत नाही नक्की कसलं रजिस्ट्रेशन. तुमचं कसलं आहे? कसलंय का? लग्नाचं. कोणाच्या? आमच्या. पट 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 सह्या करा आणि मोकळे व्हा. म्हणजे तुम्ही पण मोकळे आणि मी पण मोकळा. कळलं ना? ओ बाई, तुम्ही ह्याची तंबूत चौकशी केली आहे ना? काय चौकशी करायची माहितीये मला याच्याबद्दल? असं काय विचारताय? अहो कसं आहे, आता 11 महिने हा तुमच्या घरात राहणार. अहो कसं असतं ना, भाडे करूची तंबूत माहिती ठेवणं गरजेचं असतं. कोण भाडे करू? अहो घर घेतलंय ना भाड्याने तुमचं. तोंडावर शिव्या देतोस तू माझ्या? तोंडावर शिव्या देणार तुम्हाला मी? तुला कोर्टात घेते. बोलतायत रे ते. तू शांत राहा. अजिबात काही बोलायचं नाही. ओ साहेब, अहो आम्ही इथे भाडे करार करायला नाही आलोय हो. आम्ही प्यार का इजहार करायला आलोय. प्लीज आमचं लग्न लावा लवकर. अहो हा म्हणजे मला माहिती आहे ते रजिस्ट्रेशन करायचंय तुमचं. या कसलं रजिस्ट्रेशन? लग्नाचं रजिस्ट्रेशन. हा कोणाचं लग्न आहे? अरे आमच्या. हा या सह्या करा. हे बघ, आता आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे? फोटो काढणं इम्पॉर्टंट आहे की नाही? हा, मग आता आपण अंगठी घालताना फोटो काढू. पटकन चाल, काढ अंगठ्या काढ. सॉरी, एक मिनिट. ही तुझी? बघू. आता तुम्हाला कशाला बघायच्यात आमच्या अंगठ्या? ए पुंड्र्या, तू जरा शांत राहा. हे बघ, फोटो कोण काढणार आहे? तुम्ही. हा मग. अरे पोटात काय खाताय पण तुम्ही आमच्या त्या? अरे बसतीये का बघतोय? जरा ढिली आहे. असं केलं ना आजच्या गावात. गेली अंगठी. सॉरी आता काय करू? आपण शोधलं ना की सापडल. आपण तिघं मिळून शोधूया. चला. आयडिया. इकडे. हे बघ इकडे. हे बघा. हे काय? हे ना थांब तुला दाखवतो रे. हे बघ, हे ना हे घे, हे वापर. काहीतरी गोल पाहिजे ना बोटात घालायला. घे. किचनची रिंग तुम्हाला अंगठी म्हणून देतोयस? अरे मग काहीतरी गोल पाहिजे ना. तसा तू पण गोल आहेस म्हणून तुला घालू बोटा. तू गप्प रे. तू गप्प बस. तू गप्प बस. तू काय समजतो?
थँक्यू. माझ्या नशिबी जर असा रजिस्टर आला ना तर मी लग्न करण्याचा विषय संपून टाकेल. कॅन्सल. आणि ते बाबड्या मजा, फार मजा आली. सुपर, जोरदार टाळ्या. थँक्यू. महेशजी, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? अरे पॅडी सर, सर्वप्रथम मला सांगायचं वाटतंय का इथे आल्यामुळे ना मला सार्थक झाल्यासारखं वाटतं. आय एम रिअली प्राऊड टू बी ऑन दिस शो. काय स्टँडर्ड आहे. ही नवीन आहेत मुलं. ही मुलं नवीन आहेत. नाही नाही नाही, ही नवीन नाही आहेत. ह्या ॲक्टमध्ये ना पॅडी तू तर होताच, पण या दोघांनी तुला फॅन्टॅस्टिक साथ दिली. सर एक असा एक किस्सा आहे रजिस्ट्रारचा. असेच बिचारे 2 त्रासलेले प्राणी त्या रजिस्ट्रारकडे आले होते मॅरेज रजिस्ट्रेशनसाठी. आणि त्याच्यावर 2 विटनेस होते. एक मुलाचा विटनेस आणि एक मुलीचा विटनेस. सगळं झाल्या सह्या आणि मग नंतर असं कळलं की जे विटनेस आले होते त्यांचं लग्न झालं होतं. आणि अक्षरशः हा इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी त्या दोघांना डिवोर्स घ्यावा लागला. ब्रिलियंट ब्रिलियंट ब्रिलियंट. सुपर हिट. थँक्यू. 11 गुण. क्या बात है. अंशू दादा, तुला काय म्हणायचंय? अरे काय काम केलं यार, अप्रतिम. म्हणजे अक्षय, तू ज्या पद्धतीने बोलवतस ना महेश सरांनी सांगितल्याप्रमाणे, तर आम्ही ना तुला बघवतो काय बोलणार आता, नक्की काय होणार आहे. पॅड्या तर ग्रेटच आहे, हे म्हणजे त्याला सिद्ध करायची गरज नाही. तो वर्षानुवर्ष ग्रेट होताच, ते ग्रेटच राहील तो प्रत्येक वेळेला. आणि प्रणिता, सुपर टायमिंग. आणि तू पॅड्यासोबत तुम्ही दोघं उभे राहत ना, म्हणजे तुम्ही हॅट्स ऑफ आहे. आणि पहिला नाही आहे हा तुमचा 100वा परफॉर्मन्स असं मला वाटायला लागलेला आहे. सुपर हिट यार, सुपर हिट. गॉड ब्लेस यू. सुपर हिट. सगळ्यात त्याच्यातलं बेस्ट म्हणजे छाती भरेल तुझी काय हे जे काय टायमिंग आलेलं आहे, माइंड ब्लोईंग. ऑल द बेस्ट. बस तुम्हा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. थँक्यू. घरच्या लग्नामध्ये फेटा घालून मिरवण्याची सगळ्यांनाच हौस असते. आज इथे देखील फेटा बांधणीचा एक कार्यक्रम होणार आहे. बघूया तिथे काय धमाल घडतेय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मॅडनेसचे बादशाह समीर चौघुले आणि प्रसाद खांडेकर यांचं. हॅलो. अहो काका, कुठे आहात तुम्ही? अहो इथे सगळे मंडपात मला विचारतायत फेटे कधी बांधायला सुरुवात करणार आहे. हो नाही झेपत तर कशाला घेतो ऑर्डर? त्यातल्या 20,000 ॲडव्हान्स पण घेतलाय. मी कुठून परत देऊ? 20 रुपये दिलात रिक्षाला इथे यायला. अहो काका प्लीज या तुम्ही. तुम्हाला ना फेट्याची अक्कल नाहीये. या लवकर, ठेवा फोन. महेश सर, माझा एकंदरीत प्रॉब्लेम तुम्हाला कळलं असेलच. आज ना माझ्या आयुष्यात डॅमेज क्षण आलाय हो. ॲक्च्युली काय आलं, माझ्या काकांचं ना फेटे बांधायचा व्यवसाय आहे. मग त्यांनी काय केलं, एकाच दिवशी चुकून 3 ऑर्डर घेतल्यात. मला बोलले ह्या ऑर्डरला तू पुढे जा, मी येतो तोपर्यंत सांभाळ. पण खरं सांगू, मला फेट्यामधलं काय कळत नाही. फेटा बांधा. काय? फेटा बांधा, फेटा बांधा. फेटा बांधा? हा. फुकट मिळतो म्हणून लगेच फेटा बांधा? काय जरा विचार केलाय की बाबा आपल्याला फेटा शोभेल का? ह्या डोक्यावर फेटा बांधला म्हणजे खुरडाखाली कोंबडी झाकून ठेवल्यावर का वाटेल? मी मुलीचा बाप आहे. हा मग मी पण एका मुलाचा बाप आहे. मी नवऱ्या मुलीचा बाप आहे. हा मग बांधूया ना आपण फेटा. लगेच बांधूया सर. आता कसा आलास? नाही नाही, ऍक्च्युली काय ना सर, तुमची पर्सनॅलिटी अशी आहे ना की लगेच 4 चौघात मिसळते. म्हणजे तुम्ही वधू पिता वाटतच नाही, मग रोज पिता असं वाटतं. नाही
तसं नाही, पर्सनॅलिटी अशी छान आहे असं म्हणायचं. तू माझं कौतुक करतोयस की अपमान? तुम्हाला वाटतं ह्या शो मध्ये कौतुक करायला बोलवतात? अरे बस कर यार, काय बोलतोयस यार तू? अरे मुलीचा बाप यार, तू फेटा बांध यार. पर्सनल नको बोलू रे, फेटा बांध रे बाबा. आणि असा फेटा बांधणं की हॉलमध्ये सगळी लोक आहेत ना, त्यांनी फक्त माझ्याकडे बघितलं पाहिजे. चल लवकर. आजच्या दिवशी नवरा आणि नवरीकडे बघितलं पाहिजे लोकांनी. नाही रे, आजच्या दिवशी फक्त मी सुलूकडे बघणार आहे आणि सुलूने माझ्याकडे बघायचं. एक मिनिट, कोण सुलू? कोण सुलू? कोण? हे जावई आहेत ना आमचे, हा, त्यांची मावशी सुलू. ती पण येणार आहे ना? हा, मग आता त्याचं लग्न आहे म्हटल्यावर मावशी लग्नाला येणार. तुम्ही काय एक्साइड होता? तुला कळत कसं नाही यार? सुलू म्हणजे माझा पहिला क्रश होता. काय होता? क्रश. कसं करताय? कसं करताय सर ते? अरे यार, तुला कळत कसं नाही आहे यार? ती इम्प्रेस झाली पाहिजे. बऱ्याच वर्षांनी ती मला भेटते रे. 4 वेळा नकार दिला होता कॉलेजला असताना. आज तिला पश्चाताप झाला पाहिजे यार. या हिऱ्याला मी नकार दिला. बघा तुला यार, असा फेटा बांधणं भारदस्त दिसलो पाहिजे. भारदस्त. कोल्हापुरी फेटा बांधायचा आहे, पुणेरी फेटा बांधायचा आहे, मुंबईकर फेटा बांधायचा आहे, पंजाबी फेटा बांधायचा आहे, की बांधायचंच नाही असा फेटा बांधायचा आहे? ही कुठली कॅटेगरी आहे? म्हणजे मी बांधणार नाही, पण तुम्हाला असं वाटेल की फेटा बांधलाय. आणि कन्फ्युजिंग कॅटेगरी आहे ती, नको. पहिला कोल्हापुरी फेटा. अच्छा, नाही काय बाज बांधतो ना. कोल्हापुरी फेटा बांधतोय बघा. आता कसा बांधते बघा. ओ नीट जरा. होतंय सगळं होतंय इथे. काय दिसतंय? कोल्हापुरी फेटा. हे जे आहे हा कोल्हापुरी फेटा आहे. 1 नंबर. म्हणजे अस्सल मातीतला कोल्हापुरी फेटा आहे. 1 नंबर. आणि अजून काय आहे हे व्हेरायटी तुमच्याकडे? पंजाबी फेटा. पंजाबी आहे का? हा, पंजाबी कसा असेल? आधी हे काढावं लागेल. हो ना मग. ओय पुत्र की गल है. ओय शावा आला मोठा शाना. भारी लगांदा एकदम. थोडा नीचे करंदा. पंजाबी ड्रेसवरची ओढणी अशी घेतात रे. पंजाबी फेटा अंदा. यायला काय झाड्या काय याडा समजला काय मला? तू मगापासून सांगतोस ते. अरे काय तुला मी फेटा बांधायला सांगतोय तर भाषेतलं कसलं व्हेरिएशन देतोय? बॉडी लँग्वेज देता येत नाही ना. अरे ह्यांची स्पर्धा आहे ना, तू का उतरतोस त्या स्पर्धेत? अरे काय रे, फालतूगिरी नको रे बाबा. फेटा बांध रे बाबा. तुम्ही आधी डोळे बंद करा. डोळे बंद करा. हा केलं बाबा. हा चांगला पाहिजे मला. हा तिकडे पकडा जरा. कुठे? इकडे कुठे? उजव्या साईडला पकडा जरा. उजव्या साईडला पकडा. हा पकडलं. हा ये बा, हे जे आहे ना हे होणार, सगळं होणार. ये फील चाहिए मेरे को. सुलूनी बघितलं ना की वेडी झाली पाहिजे सुला. क्या बात है सर, 1 नंबर. एवढा देखणा दिसतोय मी. म्हणजे बघा, चालून बघा. सुलूची विकेट एकदम डायरेक्ट. क्या बात है. काय कसा दिसतोय मी? काय हे ध्यान, काय केलंय हे? अहो थोडी अक्कल आहे का तुम्हाला? मुलीचं लग्न आहे ना आपल्या. आणि हे काय कृष्णासारखं बांधून काय तुम्ही गरबा खेळायला जाणार आहात का? कसली ही गळभद्री लक्षणं तुमची? हे बघा, तुमचा तो मावस भाऊ आहे ना अण्णा, तो आलाय. हा, तुम्ही लवकर बाहेर या, नाहीतर त्याच्या बरोबर बसेल मी कन्यादानाला सांगून ठेवते. ही तुमची सुलू? आमचा सोलो. सोलो म्हणजे? घरी फक्त एकटीच बडबडत असते, मला बोलूच देत नाही. 1 नंबरची महामाया माझी बायको. तुला सांगतो ना, कधीच बोलायला देत नाही हो. तुला काय करायचं यार? आणि 1 मिनिट, ती मला काय सांगून गेली?
गरबा खेळायला चाललायस का? म्हणजे हे काय बांधलायस तू डोक्यावर माझ्या? तांबे आरशात बघ. नाही सर काय बांधलास तू? हे काय बांधलं होतंस तुम्हाला? मी ते जरा स्टायलिश बांधले. अरे कशाला यार स्टाईली नको दाखवू यार. काय करतोयस तू? तुझ्या टॅलेंट दाखवायला नाही आणलाय तुला इकडे. 20,000 रुपये दिलेत ना, तू फेटा बांध ना यार. हे तू फेटा बांधा सांगतोय, मग टाळकं सटकवू नको. म्हणजे बांधायचंच आहे. बांधूया, म्हणजे मी तेच म्हणतोय सर, बांधूया आपण फेटा. चल चल लवकर फेटा बांध. मला काय राहू दे माझं. अरे हे डोळ्यावर बांधतोस. अरे डोळ्यावर बांधतोस तू. मला बोललो डोळे बंद करा, तुम्हाला करता येत नाही. अरे हे वर घे रे, जागा केवढी. आता कळत नाही टक्कल कुठे सुरू होतं कुठे संपतं. अरे वर घे यार तुला. अरे थांबा मी करतो, तुम्ही बसा जरा 1 मिनिट. हा फेटा असा. अरे इथे काहीच फील होत नाही, इथे बांधणं काही. थांबा, सगळं होणार, सगळं होणार. क्या बात आहे सर, 1 नंबर. कमाल दिसतंय. तुरा कुठे? तुरा असतो ना फेट्याला. नाही तुरा कोंबड्याला असतो. अरे तुरा पाहिजे ना, तुरा असं असतो ना इकडे असा. अच्छा इथे असतं ते. तुरा राहिलाय. हा सर करूया, नो प्रॉब्लेम. मी करतो काहीतरी. थांबा आपण लगेच तुरा करू. काय प्रॉब्लेम? काय करतो तू हे? थांबा सर, माझी क्रिएटिव्हिटी बघा. हॅलो हे सुलू थुकेल रे तोंडावर. क्या बात आहे सर. तू तुरा इथून कापलास आणि इथे चिकटवलास. तुरा कळलं हे? बरं तुरा या शब्दावरून जोक मारतोयस? तुला लाज नाही वाटत? तुला मी काय सांगितलं होतं? फेटा बांध यार तू. साड्या मारीन पोटात कुठं. बांधतो सर मी. फेटा बांध यार तू. फेटा बांध. मला फेटा पाहिजे. मला सुलू हवी आहे. फेटा बांध सर. ते बांधण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? टाय. अच्छा बांधण्याला टाय म्हणतात. ओ. आणि मग मॅच मध्ये दोन्ही संघाचे गुण सेम झाले की ते काय होतं मग? टाय रे टाय. ते टाय. अच्छा ते पण टाय. अच्छा आणि मग शर्टाला इथे गळ्याजवळ आपण बांधतो ती? तो टाय. अच्छा तो पण टाय. आणि मोठ्या बहिणीला काय म्हणतात? टाय. 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 आणि मग दुधावरती येते ती पण. काय विचारतोय सगळं? नाही बसा बसा शांत व्हा. फिश शो सुरू आहे का? सुलू समोर असं जाऊ नका. सुलू समोर जाऊ नका यार. हाऊ टू टाय अ फेटा. सापडलं लवकर लवकर बांध रे बाबा लवकर. डोळे बंद करा. डोळे बंद करी. हा आणि आता हे पकडा जरा हातात. काय पकडता? मोबाईल पकडा. पकडा. हा जरा वर पकडा सर. तो रेंज होता है. फक्त पकडा ना सर. पकडा. येस ओके सर. होणार 2 मिनिटं. हे बांधलं. हे इकडे माझं डोकं आहे तुझ्या. हा. इकडे पकडा सर जरा उजव्या साईडला. हे झालं. ओके. हा ओके सर. सर हा गोल झाला. आणि मग हा फेटा इथून असं टाकून. घाई करू. उभे राहा जरा. उभे राहा 1 मिनिट. उभे राहिला. आणि मग हा दुसरी बाजूचा टोक हे इथून टाकून. चेहरा बघ त्याचा. अरे फेटा डोक्यावर असतो ना रे. इथून कुठून आला फेटा? सर ते थोडासा रस्ता चुकला. ठीक आहे एवढा रस्ता चुकला. हे काय बघतोयस तू? अरे काष्टा कसा बांधायचा त्याचा व्हिडिओ बघतोयस तू? फेटासाठी वापरलास तू? असाच काढते. काढ. अरे अडकलोय. काढते. अक्कल नाही. हा 1 मिनिट. तुला फेटा बांधता येतो की नाही? बापरे. विचार चाललाय. तुला फेटा बांधता येतो की नाही? तुला फेटा
फेटा बांधता येतो की नाही पक्के आठवत नाही का पुढचं तर तसं सांग. हे आम्ही वाजव सर संपलोय. नाही काय फेटा बांधता येतो की नाही म्हणजे येत नाही तुला. नाही एक मिनिट, मी असं अजून म्हटलेलं नाहीये की मला फेटा बांधता येत नाही. मग बांध ना, तू बांध ना. पण मी असंही म्हटलं नाही की मला फेटा बांधता येतो. अरे येता का नाही येत तुला फेटा बांधता. ओके फाईन. मी आता क्लिअर करतो सर, मला नाही येत फेटा बांधता. मला खरंच फेटा बांधता येत. अरे तुला लाज नाही वाटत का? मगातपासून टाइमपास लावलायस तू. आमच्या काकाने ऑर्डर घेतली, ते बोले तू पुढे जा, मी येतो सांभाळतो. अरे तुझा काका येईपर्यंत सुलू निघून गेली तर काय होईल? कितीला पडेल मला? आपण बांधतो ना सर, काही प्रॉब्लेम नाही. अरे नाही येत रे तुला फेटा बांधता. नेटवर बघून बांधतो. जोरदार टाळ्या दोघांसाठी. वा महेशजी, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? थँक्यू सर. माइंड ब्लोइंग, माइंड बॉगलिंग, फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. माइंड ब्लोइंग, रिअली इतका सुपर वेल रिटन. प्रसाद, थँक्यू सर. तुझं अभिनंदन. थँक्यू सर. वा. आणि समीर, तू सुद्धा एक लेखक आहेस, पण तू ह्या लेखकाला इतकी सुंदर साथ दिलीस ना. आणि तुमचं दोघांचं जे परफेक्ट कॉम्बिनेशन होतं ना, म्हणजे हा माणूस तितका सॉफ्ट, तू तितकाच लाऊड. फॅन्टॅस्टिक यार. थँक्यू सर. आपण हास्य बुद्रुकच्या इनामदारांनाही विचारूया की त्यांना कसा वाटला परफॉर्मन्स. अंशुदा? खूप छान. आणि आता केसांवरचे विनोद कमी करा, आता बाद झाले. अरे म्हणजे मला मग एलिमिनेट व्हायला हवं. नाही, तू खूप ग्रेट अभिनेता आहेस आणि आमच्याकडून खूप शिकतोयस. मला खूप बरं वाटतं. जगसपाट, पण सुपर्ब केलं दोघांनी. सुपर्ब. थँक्यू समीरदा, प्रसाददा, थँक्यू सो मच. मंडळी, लग्न समारंभात बाकी व्यवस्था कशी असली तरी चालते, पण केटरिंगची व्यवस्था मात्र नीटच असावी लागते. तुमच्या समोर येतात हास्य खुर्द मधून आगरी यंग मॅन सचिन गावडे आणि कल्याणची चुलबुली चुलबुल पांडे शिवाली परब. फायनली माझ्या बहिणीचं लग्न झालं. होऊ द्या खर्च, लग्न आहे घरचं. लग्न बाकी एकदम जोरदार. म्हणजे काय? क्या बात आहे, एकदम फुल मज्जा आहे बाबा. घ्या बासुंदी घ्या. बासुंदी म्हणजे एक नंबर तुम्हाला सांगतो, कमाल झाली. खूप गोड आहे हो. तुम्हाला सांगतो, सीताफळ ही अशी भरभरून टाकल्या. तुम्ही पण घ्या सीताफळ पासून एकदम सीताफळ भरभरून टाकली. एक मिनिट. आपलं नाव काय? आपलं नाव काय? मी इसम एक. इसम एक. हा म्हणजे लेखकाने तेवढंच लिहिलंय, इसम एक येतो. घेतलं ना बासुंदी बाकी भरभरून घ्या ना. हा ना. तुम्ही आता इकडे अन्ना सांबार संपले. क्या कर रहे रे तुमचं लक्ष नाहीये ये लग्न में? किसका लग्न है? क्या कर रहे हो? जाओ सांबार लाओ पहले. जाओ. सांबार लाओ, नहीं तो मैं पैसा कट करके दूंगी. सुनो मेरा, जाओ. पैसा कट करके दूंगी? मूल्य में मुझे तुम
पैसा देगीच क्यों? मुझको पूछता नहीं वैसे क्यों? तुमको पता नहीं है क्या मैं कौन है? कौन है? तुम पूछो ना ऐसा पता नहीं है करके। अरे कौन है तू? हाँ वही बता रही है ना, जिसका शादी है ना उसकी सख्खी बोनी है मैं। चांगली बोनी केलेस. वा वा सच्चा. त्याला बोनी नाही म्हणत, बहनी म्हणतात. बहन म्हणतात. वही सख्खी बहन है मैं. सख्खी बहन किसकी? लड़की की, नवरी की, नवरी की ना. अच्छा है, मैं उसका सक्का भाऊ हूँ. अच्छा मिल गया. वाह सच्चा. जाम आनंद हो गया. कैसे योगा भी रहते ना लगन में, ऐसे मिलते हैं एक मिल के. है ना. वाह 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 वाह. आप नवरी की सक्की बहन, मैं सक्का भाऊ. इसका मतलब हम भी सक्के बहन बहन. पण जरी मी मान्य केलं की तू माझी सक्की बहीण आहेस, मग मी भाऊ कोणाचा आहे? आणि जरी भाऊ जरी मी कोणाचा जरी असलो, मग मी कोणाच्या लग्नात आलोय? काय गावडे, पहिल्या दिवशी किती कन्फ्युज होतो रे तू. एक मिनिट, मी कन्फ्युज होत नाहीये. मी समजून घेतोय की तुम्ही नेमका आहेत तरी कोण. सख्खी बहीण मानलेली हो. म्हणजे कसं आहे ना, आम्ही दोघी एकदम जीवाभावाच्या मैत्रिणी रे. म्हणजे कॉलेजमध्ये आम्ही एकत्रच होतो. अच्छा कॉलेज पासून. कॉलेज? अहो पण माझी बहीण नवी नापास आहे. हो. तुझी बहीण नववी नापास आहे, लाज नाही वाटत? काय करतो तिला घरात ठेवलायस तू? काय करणार? करणार काय? अभ्यासात ठा म्हणून लग्न जुळत नव्हतं. आता एक नवरा भेटला, तिला जुळून. जुळलंय ना आता. होईल सगळं ठीक. तुम्ही काळजी करू नका. बघा तोंड कसं काळं पडलंय. काळजी करू नका, काळजी करू. होईल सगळं ठीक. हा तुम्ही जेवून घ्या बरं. जेवून घ्या. माझं सोडा हो, तुम्ही जेवून घ्या. बासुंदी वगैरे घ्या तुम्ही. चला मी येते. मी घेतलीये बासुंदी. हा तुम्ही जेवून घ्या. यायला काय योग माणसं भेटतात ना. काय चांगली माणसं भेटतात. बघा ना, कॉलेज मैत्रीण 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 कॉलेजमध्ये. अहो आपण मॅडम. काय गावडे. बासुंदी कडक सीताफळ भरभरून टाकली. भरभरून टाकल्यात ना. तुम्ही केवढ्या भरतात त्याच्यामध्ये? घेऊ का तुला? जरा काय सगळीच घ्या. असं बोलतात तसं करूया. आपला काय. अरे पिणारच आहेत ना का घरी जाऊन विकणार आहेत? काय गावडे कॉमेडी करता. एक मिनिट, मी कॉमेडी करत नाहीये. मग ती करा. नाहीतर हे लगेच घरी पाठवतील. म्हणजे तसं नाही. म्हणजे मी कॉमेडी करतोय पण इथे कॉमेडी करत नाही. म्हणजे मी कॉमेडी करता न कॉमेडी करतो. काय गावडे पहिल्या दिवशी केवढा कन्फ्युज झालाय. एक मिनिट, मी कन्फ्युज नाहीये. बरं ठीक आहे चल. ते सगळं घेऊन चाललात. ठेवा इथं. ठेवा. शेवटचं आपलं काय. एक वाटी घेतो. एक वाटी कशाला घेता? एक वाटी कशाला घेता? चल. गावडे चल. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. तुमको कुछ शर्म विरम है कि नहीं? ऐसे झुक झुक के काहे देखत हो? तुम्हारे घर में आई बहन नहीं है का? आपके सर के ऊपर कावला है. हाय ते कौवा. तुम्हाला मी मगाशी बघितलंय. अच्छा बघितलंय. हो. नेमके तुम्ही नवऱ्याकडचे का नवरीकडचे? हम तिवारी करते. तिवारी? वो का है ना, जिसकी शादी है वो नवरे की पत्नी नवरी, उसके मामा का नंडे का जो भतीजा है ना, उसके देवर का जो जीजा है ना,
उसका वॉचमैन, उसकी मैं बीवी। मामाच्या आत्याचा संडे। संडेचा कैसे हो सकता है? संडे काय गावडे, पहिल्या दिवशी किती कन्फ्युज होतोय। 1 मिनिट, मी कन्फ्युज होत नाहीये, तुम्ही कन्फ्युज करताय मला। मला माहिती आहे सगळ्यांचा प्लॅन आहे, कन्फ्युज करायचा आणि बाहेर काढायचा। कशाला आरडा करतो रे? वो हमने मगाशी बताया है ना तुमको कि मामा के नंडे का जो पुतन्या है उसका जो, तुम करो रटो वो रटो, बोलो बोल बोलो जल्दी बोलो। ओ मामा के कावले का नाही, मामाच्या गावाला नाही, गावाला नाही, हा मामाच्या नानाची टांग 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 बासुंदी लावलंय। अरे किती खाशील? अरे खाऊन खाऊन ना शुगर होऊन मरशे झाल्या। कावडे माझ्यावर एवढं का भडकतं? मी तर साधा इसम आहे। इसम? तू साधा इसम आहे? हा साधा इसम नाही, मागच्या सीझनला यांनी गौरव मुराला इतका छळला आणि आता ह्यांनी ठरवलंय की ह्या सीझन मध्ये मला छळायचं। गावडे किती पहिल्या दिवशी कन्फ्युज झाला? मी कन्फ्युज नाहीये, ते थोडीशी बासुंदी निघायचं ना, निघतो ना मी लगेच। व्हॉट? वाकू ओ काकू हे बाला, मला उचलून जरा काउंटरवर ठेवतोस का रे? आजी मग अशी बाला केलं? हो बाला। हा, हे बोलून काय आगरी भाषा सिद्ध होत नाही। त्याचा किती मोठा नाव आहे माहितीये त्या आगरी भाषेचं? मला माहितीये का अरुणदा, बरोबर ना? अरे त्यांना काय विचारतो, ते आगरी भाषेचे मास्तर आहे। ते मास्तर नाही, ते टेलर। तुम्हाला माहिती आहे किती ऍडजस्टमेंट करतात ते? अहो चिपळूणचा वसाडा आहे, त्यांनी आगरी भाषेमध्ये किती ऍडजस्ट करून ठेवलाय। अहो मी स्वतः आगरी आहे, आमच्या 100 पिढ्या आल्या, पण वसाड्या हा शब्द मी कधी ऐकला नाही। जाऊ दे रे, आपल्याला पुढे राहायचंय ना, जाऊ दे। तू भात वाढ ना मला, भात वाढ। तू भात वाढ ना मला, हा भात वाढ, कंबर दुखली माझी, वाकून लवकर पाहुणे येतील, भात वाढ रे, भात वाढ। आजी तुम्ही कोण आहात? म्हातारी आहे रे मी। तर जरा इकडे बघता का जरा? जरा तुमचा हातात हात देता? हो घ्या। बघा म्हातारीला चिडतोय। ही म्हातारी नाहीये, ही तरुणी आहे, तरुणी। नाही रे, चांगलं ओळखलंय। नाही रे, मी म्हातारी आहे बघ, चल रे बाबरा, टुनुक टुनुक लावलाय काय? मी चांगलं ओळखलं तुला, सांग लवकर कोण आहेस, नाही तर कंबरच्याच जात घरी।
सांगते ना मी. सांग लवकर. त्याच्याला एवढं ओरडताय, सांगते ना मी. माझा नवरा त्याने त्याच्या 8 मित्रांना आणलं जेवायला. आता सांगा ना, एवढ्या कठीण परिस्थितीत मी काय करायचं, या बापुडवाणीने काय करायचं? अहो जेवण बनवायचं. नाही होते शक्य. नाही एवढा 8 लोकांचं जेवण बनवण्याचा एक्सपिरियन्स माझ्याकडे. मी बाई आपलं एकटीचं बनवते कसं बस. आणि नवऱ्याचं? तू माझ्या ताटातलं उरलेलं खातो. अगं म्हशे, अगं मग हॉटेल मधून पार्सल मागवायचं ना. तुला बाप देणार आहे हॉटेलचा बिल? रेड्या, अरे माझे किती खर्च असतात रे. ब्युटी पार्लरला जायचं असतं, तुला माहिती आहे ना ग. ब्युटी पार्लरला जायचं असतं. मी एक तर माझ्या मैत्रिणीसोबत पिक्चरचं प्लॅनिंग सुद्धा केलं. मस्त वाईन पिऊन आहे ना बीचवर चिल मारायचंय मला. नाही होत रे माझ्या नवऱ्याच्या एवढूशा पगारात सगळ्या आमच्या मूलभूत गरजा पूर्ण नाही होत. काय करू? मूलभूत गरजा म्हणजे तुला वाईन पियाची होती म्हणून तू आमच्या लग्नात येऊन जेवणाचे ताटा वाढवलीस. शेजार धर्म आहे की नाही रे? कसा आहेस तू? शेजार धर्म? कोणाच्या? तुझा शेजारी मी. आता तुम्हाला सांग, मी कुठे राहते? मला काय माहित. तसं नाही रे वेड्या. म्हणजे बघ ना, आता तुझ्या बहिणीचं इथे लग्न आहे. हा जो हॉल आहे ना, त्याच्या शेजारीच माझं घर आहे रे. म्हणजे आपण झालो की नाही सख्खे शेजारी. नाही म्हणजे कसं आहे ना, आता आपण सख्खे शेजारी झालो होत ना, म्हणजे तुझी सख्खी बहीण ती माझी सख्खी बहीण, म्हणजे आपण सख्खे सख्खे. अरे बापरे, जुळतंय हा. म्हणजे कसं आहे ना, तू कन्फ्युज होतोस का? म्हणजे कसं आता आपण सख्खे झालेलो आहोत की नाही. तर मी काय म्हणते, माझे पाहुणे तिथे आहेत तर असं बरं नाही वाटत ना बिचाऱ्यांना तिथे असं एकटं जेवायला. मी आणू का त्यांना? तू कन्फ्युज होतोय का? मी आणते हा त्यांना. हो बोल. मी आणते त्यांना. अरे हे कन्फ्युज आहेत का? मला खरोखर कन्फ्युज करतात, काय कळत नाही. गावडे, माझं सीताफळ घेऊन आलो, बासुंदी तरी द्या ना मला. सीताफळ. अरे अमित, तू कन्फ्युज आहेस का रे? अरे मग वाजव ना. क्या बात है, क्या बात है. महेशजी, तुम्ही काय सांगाल? 10 गुण. वा वा. फॅन्टॅस्टिक, माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स. ब्रिलियंट. थँक्यू. ये बात. काय टॅलेंट आहे या मुलीच्यात. ठासून भरले या टॅलेंट. ॲब्सोल्युटली. लिझा मनेली. मला तर लिझा मनेलीची आठवण झाली. लिझा मनेलीचा एक चित्रपट होता द कॅबरे म्हणून. त्याच्यामध्ये लिझा मनेलीनी परफॉर्मन्स दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तिचं स्पेशालिटी हीच आहे तिची का तिने पावलोपावली एक्सप्रेशन चेंज केलेत आणि ह्या मुलीने तेच केलं. यू आर ब्रिलियंट. सचिन, तू पण खूप छान काम केलं, नो डाऊट अबाउट इट. कारण तू यू आर मोर लाईक जॉनी लिव्हर स्टाईल. तू छान करतोस, तुझ्यामध्ये एनर्जी खूप आहे आणि तू एकंदरीत टायमिंग सेन्स तुझ्याकडे खूप छान आहे. ब्रिलियंट टायमिंग सेन्स. अँड ऑफकोर्स तुमच्याबरोबर एक कॅरेक्टर मध्ये मध्ये येत होतं जात होतं. ते कॅरेक्टरविषयी काय बोलू मी आता. एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲक्ट. ऑल द बेस्ट. क्या बात है. अरुण दादा, तुला कसा वाटला परफॉर्मन्स? कन्फ्यूज गावरे, काय एनर्जी, क्या बात आहे. चहा असला बाला. आणि शिवाली, तुझ्यासाठी मी उभं राहून टाळ्या बा. तर शिवाली, म्हणजे तू पहिल्याच दिवस असे आगले एकदम वेगळे कॅरेक्टर केलेत आणि आवरी एनर्जी लावलेत, तर इथल्या सगळ्या लेडीज कॅरेक्टरवर आता कॉम्पिटिशन जाम वाढलेलं आहे की कोणतरी आलंय चहा असला. एक मिनिट. आगरी आल्यामुळे तुझी पण कॉम्पिटिशन वाढली. मला सांगा, ते वसाऱ्यावाला जे
आहे तो म्हणाला ते खरं आहे का? खरंय. तर माइंड ब्लोईंग. तुझी सगळी एनर्जी मला जाम आवडली. तुझे सगळे कॅरेक्टर तर म्हणजे लाजबाब होते. सॅल्यूट तुला. थँक्यू सर. कन्फ्युज गावडे, आखा, जॉनी लिव्हर आणि शिवाली, थँक्यू सो मच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.